नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी भूगोल त्यातील पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली त्याचबरोबर ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यांचा अभ्यास करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. आज आपण जो लेसन पाहणार आहोत तर तो आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. आता प्राकृतिक रचना म्हणजे काय? प्राकृतिक म्हणजे काय तर नैसर्गिक, म्हणजे निसर्गतः जे प्रदेश आहेत तर ते उंच सखल आहेत, म्हणजे असं एकदम सपाट प्रदेश नाही आहे. आपला भारत जरी आपण बघितला तरी भारतही काही सपाट नाही आहे. तर भारताच्या उत्तरेकडे खूप मोठे मोठे पर्वत आहेत, त्याच्यानंतर मध्ये पठार आहे. तर अशा पद्धतीचा उंच सकल प्रदेश आहे. म्हणजे ही जी काही रचना आहे की मध्ये डोंगर आहेत, कुठेतरी भाग खूप उंच आहे, कुठेतरी खूप खोल आहे, कुठेतरी मध्यम म्हणजे पूर्ण असं पठार आहे, मैदान आहे. तर हा जो काही उंच सखलपणा आहे यालाच आपण प्राकृतिक रचना म्हणतो. आणि जलप्रणाली म्हणजे आता या ज्या सगळ्या नद्या आपल्याला दिसत आहेत, याच्या लाईन्स आहेत डार्क ब्ल्यू कलरच्या, तर या ज्या सगळ्या नद्या आहेत तर हीच काय आहे? जलप्रणाली आहे. म्हणजेच आपल्या भारतामध्ये ज्या नद्या आहेत त्या आपण आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्याप्रमाणे घेऊया. पहा, त्या रक्तवाहिन्याप्रमाणे त्या नद्यांचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे आणि याच नद्यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर या पाठामध्ये फक्त आपण भारताचा अभ्यास नाही करणार, तर भारताच्या प्राकृतिक रचनेबरोबरच आपण ब्राझीलची सुद्धा प्राकृतिक रचना या पाठामध्ये बघणार आहोत. ज्याप्रमाणे भारतामध्ये उंच सखल प्रदेश आहे, ज्याप्रमाणे भारतामध्ये पठार आहे, डोंगर आहे, पर्वत आहेत, त्याचप्रमाणे ब्राझीलचेही काही वेगवेगळे प्रदेश आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, उंच सखलपणा आहे जमिनीचा, तर तो देखील आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे ब्राझीलमधील जलप्रणालीही या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कोणत्या कोणत्या नद्या ब्राझीलमध्ये आहेत, कुठे उगम पावतात, तर ते सगळं आपण या पाठामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा या ठिकाणी आता आपण आहोत पेज नंबर 14वरती. तर यामध्ये आधी आपण हा नकाशा बघूया. हा भारताचा प्राकृतिक नकाशा आहे, म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्राकृतिक रचना आपल्याला दाखवलेल्या आहेत. मैदानी प्रदेश वगैरे आहे, पठार आहे. ओके, तर आता इथे आहे खाली सूची. आता सूचीमध्ये जर आपण बघितलं तर इथे जो पहिला आहे म्हणजे ग्रीन कलर जो आहे 0 मीटर समुद्र सपाटीपासूनचा जो भाग आहे तर तो इथे आपण बघू शकतो. तो आहे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे. ओके, हा जो भाग आहे तर हा काय आहे? समुद्र सपाटीची लगत आणि थोडीशी 150 मीटरपर्यंत उंची असलेला हा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तर तो आपल्याला इथे ग्राफसारखा दिसतोय, म्हणजे ग्राफ पेपर ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे दिसतोय. तो भाग इथे पाहायला मिळेल आपल्याला. ओके, त्याच्यानंतर पुढचा भाग आहे जो येलो कलरमध्ये दाखवला आहे, तो पण इथे पाहायला मिळेल. तर असे सगळे जे प्रदेश आहेत तर त्यांना आपण वेगवेगळे कलर वापरले आहेत आणि त्यांची उंची या ठिकाणी दाखवलेली आहे. आता सगळ्यात रेड कलर जो आहे तर तो आहे वरती उत्तरेला, थोडासा काही या ईशान्येकडे पण आहे. म्हणजेच या ठिकाणी उंची कशी आहे? 6000 ते 8000 मीटरपर्यंतची उंची या प्रदेशांमध्ये आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण नकाशाचा अभ्यास करणार आहोत. आता नकाशावरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, तर ते प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. तर या ठिकाणी सांगितले आकृती 3.1, ही जी आकृती 3.1 आहे तर या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? म्हणजे 6000 उंचीपेक्षा जास्त उंची, म्हणजेच या ठिकाणी जर आपण सूचीमध्ये बघितलं तर कोणता कलर येणार आहे? थोडासा ग्रे पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि डार्क रेड पण त्यामध्ये यायला पाहिजे. तर असा प्रदेश या नकाशामध्ये कुठे आहे? तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर उत्तरेकडचा जो प्रदेश आहे म्हणजे काश्मीर वगैरे, तर त्या भागामधली उंची कशी आहे? जास्त आहे, म्हणजे 6000 मीटरपेक्षा जास्त आहे. ओके, हा कुठला झाला? उत्तरेकडचा भाग. त्याचबरोबर जर आपण इथे बघितलं ईशान्येकडे तर या ठिकाणी पण कशी आहे? उंची जास्त आहे. त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो की भारतामध्ये 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले भाग भारताच्या उत्तरेकडे आणि ईशान्य दिशेकडे आहेत. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. आता हा जो द्वीपकल्पाचा भाग आहे तर या ठिकाणी जी नदी दक्षिणेकडे वाहते तिचं नाव आपल्याला इथे शोधायचं आहे. तर इथे दक्षिणेकडे जाणारी जी नदी आहे तर ती प्राणहिता नदी आहे आणि त्या नदीचं खोरं जे आहे तर ते गोदावरी आहे. ओके, गोदावरी नदीच्या खोऱ्यातून ही नदी येते, तिचं नाव आहे प्राणहिता आणि ती द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे. त्याच्यानंतर आहे गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे?
तर या ठिकाणी जो उत्तरेकडची भूमी दाखवलेली आहे, जी गडद हिरव्या रंगामध्ये दाखवलेली आहे, जी आपण इथे बघू शकतो. तर या ठिकाणी जे उत्तरेकडील पर्वताचे प्रदेश आहेत, म्हणजे इथे सांगितलेलं आहे की उत्तरेकडील भूमीचा जो उतार आहे तर तो कुठे आहे, पूर्वेकडे आहे. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान आलेल्या पठारांची यादी करा. आता या ठिकाणी जे अरवली पर्वत आहे, आपण त्याला जरा मोठं करूया, झूम करूया. तर अरवली पर्वतापासून ते इथे जे छोटा नागपूर पठार आहे, तर त्याच्यामध्ये जे पठार आले आहेत तर त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. आता या ठिकाणी अरवली पर्वत तुम्ही पाहिला असेल. अरवली पर्वत जो आहे तर तो इथे आहे आणि त्यानंतर छोटा नागपूर जे आहे पठार, तर ते छोटा नागपूर पठार ते अरवली पठार अरवली पर्वत यांच्या दरम्यान जे पठार आले आहेत तर ते आपण पाहूया. तर इथे आहे छोटा नागपूर पठार आणि इथे आहे अरवली पर्वत. तर त्यांच्या दरम्यान कोणते कोणते पठार आलेले आहेत ते आपण पाहूया. पहिला आहे या ठिकाणी मेवाड पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार आणि इथे आहे बागेलखंड पठार. ओके, तर अशा पद्धतीने 3 पठारे या ठिकाणी आलेली आहेत. आता यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो आहे तर तो या ठिकाणी आहे, पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. तर इथे जो पूर्व घाट आहे, हा जो पूर्व घाट आहे तर इथे हे महेंद्रगिरी शिखर आहे. ओके, म्हणजे पूर्व घाटातील शिखराचं नाव काय आहे, महेंद्रगिरी. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया. सेकंड आहे, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केली आहे. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तर ती बांगलादेशात जाऊन मिळते. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तर ती हिमालयातील जो हा पूर्वेकडील पर्वतरांगेचा भाग आहे तर त्या ठिकाणी म्हणजेच पूर्व हिमालयातील पर्वतरांगांचा भाग ती अंकित करते. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे नीलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. आता आपण जर नकाशामध्ये बघितलं तर नीलगिरी पर्वत हा इथे आहे. ओके, सो नीलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान जर बघितलं तर नीलगिरी पर्वत काय करतोय, तर या ठिकाणी जे पश्चिम घाट आणि पूर्व घाट जे आहेत तर यांचे ज्या स्थानी विलिनीकरण होते तर त्या स्थानी नीलगिरी पर्वत आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते. इथे जर आपण बघितलं तर सह्याद्री पर्वतरांगेची जी उंची आहे तर ती उत्तरेकडे वाढत जाते. ओके, आणि ती दक्षिणेकडे कमी होत जाते. म्हणजे ते उत्तर येणार आहे उत्तर, म्हणजेच सह्याद्री पर्वताची उंची उत्तर दिशेने वाढत जाते. त्याच्यानंतर आहे, विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे विंध्य पर्वत पाहायला मिळतो आहे आणि विंध्य पर्वत हा नर्मदा नदीच्या खोऱ्यातील जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे तो त्या पाण्याला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. ओके, विभाजन करतो त्या पाण्याचं. त्याच्यानंतर आहे सेकंड, आकृती 3.2 पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी आकृती 3.2 आहे. आता आपल्याला ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या आधारे ज्याप्रमाणे आपण भारताच्या नकाशाचा अभ्यास करून उत्तरे दिली त्याप्रमाणे आपल्याला ब्राझीलच्या नकाशाचा अभ्यास करायचा आहे आणि उत्तरे लिहायची आहेत. आता भारताचा नकाशा आपल्या ओळखीचा होता, आता आपल्याला ब्राझीलच्या नकाशासोबत पण ओळख करून घ्यायची आहे. तर आता आधी आपण ब्राझीलच्या नकाशामध्ये ज्या उंची दाखवलेली आहे, उंची मीटरमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेली आहे ती आधी पाहूया. म्हणजे या ठिकाणी जे कलर्स दाखवलेले आहेत, जसं की हा जो ग्रीन कलर आहे तर तो 0 ते 2000 मीटरपर्यंतची उंची दाखवतो. अजून जरासा लाईट ग्रीन कलर आहे, म्हणजे जो या ठिकाणी आहे लाईट ग्रीन कलर, तर तो काय दाखवतोय, 200 पासून ते 500 मीटरपर्यंतची उंची दाखवतोय. त्याच्यानंतर जो येल्लो कलर आहे तर तो काय दाखवतो, या ठिकाणी 500 पासून ते 1000 मीटरपर्यंतच्या उंचीचा प्रदेश, आणि जो रेड कलर आहे तो 1000पेक्षा जास्त उंचीचा प्रदेश या ठिकाणी दाखवतोय. आणि इथे जे पाणी आहे तर ते किती खोलपर्यंत तो समुद्र आहे. आता जे लाईट ब्ल्यू कलर आहे तर तो दाखवतोय की समुद्र सपाटीपासून 200 मीटर खाली उंची आहे त्याची, म्हणजे खोल आहे, 200 मीटर खोल आहे. जो थोडासा जरा डार्क ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यूच्या मधला जो कलर आहे तर तो 200 ते 2000पर्यंतची उंची दाखवतोय खोलमध्ये. आणि 2000पेक्षा कमी जो आहे तर तो 2000पेक्षा जास्त खोल आहे, जो जरा डार्क कलर आहे तो.
तर अशा प्रकारे इथे सूचीमध्ये आपण अंतर पाहू शकतो, उंची पाहू शकतो. ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. तर इथे जे ॲमेझॉन नदीचे खोरे आहे तर त्याच्या उंचीची कक्षा आपल्याला सांगायची आहे. आता ॲमेझॉन नदीचे खोरे जिथे दाखवलेलं आहे तर ते कोणत्या कलरमध्ये आहे? एकदम लाईट ब्ल्यू कलरमध्ये आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं होतं की लाईट ब्ल्यू कलर कोणासाठी आहे? 0 ते 2000 मीटर उंचीसाठी, म्हणजे 0 ते -2000 मीटर उंचीसाठी. सो त्याचा आन्सर काय आहे? 0 ते -2000 मीटर उंची. त्याच्यानंतर आहे दुसरं, ॲमेझॉनचे खोरे कोणत्या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे? तर इथे जे हे ॲमेझॉनचे खोरे आहे आपण इथे बघू शकतोय की हे जे ॲमेझॉनचे खोरे आहे तर ते गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे. म्हणजेच ॲमेझॉन नदीचे खोरे हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी या दोघांच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला नकाशामध्ये दाखवलेले आहे जे प्रदेश 500 ते 1000 उंचीमधले आहेत, म्हणजे जे येल्लो कलरने दाखवलेले आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत आणि त्यांचा विस्तार कोणत्या दिशेने झालेला आहे त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी जर आपण नकाशामध्ये बघितलं तर 500 ते 1000 उंची दरम्यानचा जो प्रदेश आहे तर तो येल्लो कलरने दाखवला आहे. मग या ठिकाणी जो येल्लो कलरचा प्रदेश आहे तर तो कसा विस्तारला आहे? असा विस्तारला आहे. म्हणजेच तो एक असं एक स्लांट लाईनमध्ये विस्तारलेला आहे. तर या ठिकाणी कोणती दिशा असते? इथे असते ईशान्य आणि इथे असते नैऋत्य. म्हणजेच इथे जो दिशांचा संदर्भ आपल्याला द्यायचा आहे तर तो काय आहे? ईशान्य ते नैऋत्य किंवा नैऋत्य ते ईशान्य ते पसरलेला आहे. ओके. त्याच्यानंतर त्याचा विस्तार आहे नैऋत्य ते ईशान्य. त्याच्यानंतर पुढे आहे पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग काय दर्शवतात? म्हणजे या ठिकाणी जे पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग आहेत तर ते काय दर्शवतात असं आपल्याला विचारलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 2000 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कुठे आहेत? म्हणजे ॲमेझॉनच्या खोऱ्याकडे तर 2000 मीटर उंचीचे प्रदेश आहेतच, पण इतरत्र अजून दुसरीकडे कुठे आहेत? तर 2000 मीटरपेक्षा कमी म्हणजेच इथे डार्क ग्रीन, म्हणजे थोडासा डार्क ग्रीन कलर जो आहे इथे आपण सूचीमध्ये पाहू शकतो की हा जो प्रदेश आहे तर हा कोणता आहे? 2000 मीटरपेक्षा कमी उंचीचा. मग हा या ठिकाणी पंपास जे आहे तर पंपास इथे पण आहे पंपासच्या प्रदेशामध्ये, आणि त्याचबरोबर इथे पॅराग्वे नदीचं खोरं जे आहे तर इथे पण आहे. ओके. तर या ठिकाणी हा प्रदेश आहे, म्हणजेच इथे पंपास दक्षिणेकडे पंपास प्रदेशामध्ये आणि पॅराग्वे नदीच्या खोऱ्यात. त्याच्यानंतर पुढे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आता ॲमेझॉन नदीचे खोरे जे आहे तर ते या ठिकाणी आहे. म्हणजे इथे हा जो प्रदेश आहे जो आपण बघितला की जरासा लाईट ग्रीन जो आहे तर तो दाखवलेला आहे 200 ते 500 मीटरचा प्रदेश. तर हा जो कलर आहे म्हणजेच इथं हा जो प्रदेश आहे तर इथून ॲमेझॉन नदीच्या अनेक ह्या ज्या उपनद्या आहेत तर या पण वाहत आहेत. ओके. तर या प्रदेशाबाबत आपलं वर्णन स्पष्ट करायचं आहे. हा कसा आहे? पठारी भाग आहे, पठारी प्रदेश आहे. तर हा जो पठारी प्रदेश आहे तर हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझीलची उच्चभूमी यांच्या दरम्यान म्हणजे यांच्यामध्ये पसरलेला आहे. आणि या पठारी प्रदेशातून या पठारी भागातून ॲमेझॉन नदीच्या अनेक उपनद्या वाहत आहेत. जसे की इथे एक आहे ती म्हणजे झिंगू नदी. ओके. तर अशा पद्धतीने आपण त्याचं वर्णन लिहू शकतो. आता त्याच्यानंतर आपण मुख्य धड्याला सुरुवात करणार आहोत जिथे भारताची प्राकृतिक रचना आपण अभ्यासणार आहोत. आता भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 प्रकार पडतात. ओके. तर भारताची प्राकृतिक रचना ही 5 भागांमध्ये विभागली जाते. कोणते कोणते भाग आहेत? तर पहिला भाग आहे तो म्हणजे हिमालय, दुसरा भाग आहे उत्तर भारतीय मैदान, तिसरा भाग आहे द्वीपकल्प, चौथा भाग आहे किनारपट्टीचा प्रदेश आणि 5वा भाग आहे द्वीपसमूह. आधी हे सगळे भाग जे आहेत तर ते आपण आपल्या नकाशामध्ये पाहूया. जो नकाशा आपण याआधी बघितला होता पहिल्यांदाच तर त्या नकाशामध्ये आधी आपण हे सगळे भाग बघूया, म्हणजे जेव्हा आपण याचा विस्ताराने अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला ते लगेच कळेल. ओके. आता भारताचे जे 5 भाग केलेले आहेत त्यातील पहिला भाग आहे तो म्हणजे हिमालय. आता हिमालय कुठे आहे? तर तो आहे इतका भाग. ओके. म्हणजे जिथे हिमालय पर्वतरांगा वगैरे आहेत तर तो भाग कुठे आहे? उत्तरेला आहे. तर हा भाग जो आहे तर तो येणार आहे हिमालयमध्ये पहिल्या विभागामध्ये. दुसरा आहे उत्तर भारतीय मैदान, म्हणजे उत्तर भारतीय मैदान जे आहे तर ते आता या ठिकाणी इथे पसरलेला आहे. ओके. हा जो भाग असणार आहे
ओके, हा जो भाग असणार आहे तर तो असणार आहे उत्तर भारतीय मैदानाचा. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेला आहे द्वीपकल्प. आता द्वीपकल्प म्हणजे काय, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे त्याच्या दक्षिणेकडे जो भाग पसरलेला आहे, म्हणजे हा जो काही भाग आहे तर हा सगळा कोणता आहे, द्वीपकल्पाचा प्रदेश आहे. आणि ज्याचं टोक कुठे आहे, तर हिंदी महासागराकडे आहे, अशा प्रदेशाला आपण द्वीपकल्पाचा प्रदेश असं म्हणतो. म्हणजे हा जो काही सगळा प्रदेश आहे हा सगळा द्वीपकल्पाचा प्रदेश आहे. त्याच्यानंतर पुढे आहे किनारपट्टीचा प्रदेश. तर आपल्या भारत देशाला समृद्ध अशी किनारपट्टी लाभलेली आहे. तर या ठिकाणचा जो प्रदेश आहे किनारपट्टी म्हणजे बंगालचा उपसागर, याची किनारपट्टी ज्या प्रदेशाला लाभलेली आहे याला आपण म्हणतो पूर्व किनारपट्टीचा प्रदेश, आणि हा आहे पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश ज्याला अरबी समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे. त्याच्यानंतर आहे 5वा विभाग जो आहे द्वीपसमूह. ओके, आपण द्वीपकल्प पाहिला, तर द्वीपसमूह काय आहेत, तर या ठिकाणी आपल्या भारत देशाचा जो काही समुद्रकिनारा आहे म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांच्यापासून इथे जर आपण बघितलं तर इथे काही बेटं तुम्हाला दिसत आहेत. हा पण आपल्या भारताचाच भाग आहे. इकडे जी भारताच्या पश्चिमेकडे जे बेटे आहेत तर ते आहे लक्षद्वीप बेट, आणि भारताच्या पूर्वेकडे जी बेटे आहेत ते आहे अंदमान आणि निकोबारची बेटे. तर यांनाच आपण काय म्हणतो, द्वीपसमूह. द्वीपकल्प म्हणजे हा भाग आणि द्वीपसमूह म्हणजे हे भाग. ओके, तर अशा पद्धतीने हे 5 विभाग आहेत भारताच्या प्राकृतिक रचनेचे. आता आपण भारताची प्राकृतिक रचना विस्तारात समजून घेणार आहोत. तर आपण क्रमाने बघणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तर तो आहे हिमालय. आता हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. वली पर्वत म्हणजे काय, हे तर आपण ऑलरेडी 9th स्टँडर्डला बघितलेलं आहे की वली पर्वत म्हणजे घड्याघड्यांचा पर्वत. म्हणजे एखादा पर्वत आहे तर तिकडे त्याच पर्वताच्या अशा घड्या पडत तो पर्वत असा उंच झालेला असतो, म्हणजे त्याच्या अशा घड्या इथे असतात, तर त्याला आपण म्हणतो वली पर्वत. त्याच्यानंतर आहे दुसरा पॉईंट, तजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे. आता हिमालय कसा पसरलेला आहे ते आपण बघूया. तर हिमालय हा पूर्वेकडे पसरत गेलेला आहे, म्हणजे हिमालय जो आहे तर तो अशा पद्धतीने या भागामध्ये हिमालय पसरलेला आहे. म्हणजेच हिमालयाचं स्थान हे आशिया खंडातील ही एक खूप मुख्य अशी प्रमुख अशी पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून म्हणजे या ठिकाणी जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत, इकडे जे अरुणाचल प्रदेश आहे तर तिथपर्यंत हिमालय पसरलेला आहे. ओके, तर हिमालय ही काही एकच पर्वतरांग नाही आहे, तर हिमालयमध्ये अनेक पर्वतरांगा आहेत आणि या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, हिमालय असं म्हणतो. तर हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. आता या ठिकाणी आपण जर शिवालिक कुठे आहे ते जर बघितलं तर इथे आपल्याला दिसते की शिवालिक ही पर्वतरांग कशा पद्धतीने अशी पसरलेली आहे, म्हणजे काय दक्षिणेकडील म्हणजे त्या भागातील दक्षिणेकडील पर्वतरांग आहे जी आहे शिवालिक. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे, आपण पुन्हा त्या पेजवरती येऊया. तुम्हालाही असंच करावं लागणार आहे. जे तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळेल ते सगळं तुम्ही आपल्या नकाशाशी कंपेअर करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं स्थानही कळेल आणि ते कुठे आहे, कसं पसरलेलं आहे हेही पाहता येईल. ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे, म्हणजे शिवालिक ही जी आहे ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे. नवीन म्हणजे काय, अर्वाचीन, प्राचीन म्हणजे जुनी. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे, शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. आता आपण जसजसं शिवालिक पर्वताकडून उत्तरेकडे जाणार तसतसं आपल्याला हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत, लघु हिमालय, त्याचबरोबर बृहद हिमालय ज्याला आपण हिमाद्री पण म्हणतो, आणि हिमालयाच्या पलीकडे ज्या काही अजून पर्वतरांगा आहेत त्या पण आपल्याला आढळतात. आणि या ज्या पर्वतरांगा आहेत तर या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत, म्हणजे नवीन ते जुन्या अशा पर्वतरांगा त्या पसरलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया पुढचा पॉईंट काय आहे. या पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजे आसाम हिमालय असे भाग केले जातात. आता हे जे काही हिमालयाचे पर्वतरांगा आहेत तर यांचे भाग 3 प्रकारात केले जातात. पहिलं तर आहे काश्मीरचं हिमालय, त्याच्यानंतर हा जो मध्य हिमालय आहे तो, आणि हा जो आसामकडील हिमालय आहे तो. तर अशा पद्धतीने हिमालय जे पर्वतरांग आहे त्याचे 3 प्रमुख भाग केले जातात. आता यानंतर इथे आपल्याला सांगितलेला आहे सेकंड पार्ट जो आहे तर तो आहे उत्तर भारतीय मैदान. ओके, आता आपण उत्तर भारतीय मैदानाचे स्थान पाहूया. त्याआधी आपण जे लिहिलेलं आहे ते वाचूया. हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. ओके, आता आपण हा भाग नेमका कुठे आहे ते पाहूया.
तर हिमालयाचा दक्षिण भाग म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हिमालयाचा पायथा ॲक्च्युली इथे आहे, म्हणजे एवढा नाही आहे बट इथे आहे. ओके, सो इथपासून इथे राजस्थान, पंजाब वगैरे आहे. त्यानंतर भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर भागापर्यंत, म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचा उत्तर भाग म्हणजे इथपर्यंत आला. ओके, म्हणजे एवढं आलं. ओके, सो इथपासून ते हा जो भाग आहे आसामपर्यंतचा, तर या सगळ्या भागाला आपण काय म्हणतो, उत्तर भारतीय मैदान. ओके, सो हा झाला उत्तर भारतीय मैदानाचा भाग. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या नकाशामध्ये हा जो येलोइश भाग आहे तो पण मैदानाचाच आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. हा भाग मैदानाचा असल्यामुळे कसा आहे, सपाट आहे, सखल आहे. ओके, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. आता ज्याप्रमाणे आपण इथे हिमालय पर्वतरांगाचे विभाग पाहिले, त्याचप्रमाणे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे पण 2 विभाग केले जातात. आता इथे पहिला विभाग जो आहे तर तो आहे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो आणि या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. आता इथे जर आपण पाहिलं नकाशामध्ये तर आपल्याला इथे अरवली पर्वत पाहायला मिळेल. ओके, सो याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्याला आपण काय म्हणतो, गंगेचे मैदान. जो प्रदेश कसा आहे, सखल आहे, म्हणजे सपाट आहे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश. त्याचबरोबर याचा उतार कुठे आहे, पूर्वेकडे आहे. पूर्व दिशा म्हणजे याचा उतार या ठिकाणी आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा भाग, म्हणजे कुठे आलो आहोत आपण, पश्चिमेकडे आलेलो आहोत, पूर्वेकडे आलेलो आहोत, पश्चिम बंगालचा भाग. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या ठिकाणी गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मिळून एक त्रिभुज प्रदेश तयार होतोय आणि या प्रदेशाचे नाव आहे सुंदरबन. ओके, इथे जर आपण नकाशामध्ये बघितलं तर आपल्याला इथे सुंदरबन पण पाहायला मिळते. ओके, इथे आहे सुंदरबन. आता सुंदरबन काय आहे, त्रिभुज प्रदेश आहे आणि सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ओके, आता जर आपल्याला एक्झॅक्टली सुंदरबन कसं आहे ते पाहायचं असेल तर आपल्याच पुस्तकामध्ये या ठिकाणी 3.3 जी आकृती आहे तर त्यामध्ये आपण सुंदरबन नेमकं कसं आहे ते पाहू शकतो. आता त्रिभुज प्रदेश हा नद्यांचा गाळांचा ज्या ठिकाणी संचयन होतो तर त्या संचयनातून तयार होतो, हे आपण 9वीमध्ये बघितलेलं आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. आता उत्तर भारतीय मैदान जे आहे या ठिकाणी त्याच्या पश्चिम भागात म्हणजे इथे, ओके, इथे राजस्थान वगैरे आहे, तर या ठिकाणी काय आहे, वाळवंट आहे आणि हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. आणि हे जे इथले वाळवंट आहे तर ते थरचे वाळवंट पण म्हणतात त्याला किंवा मरुस्थली वाळवंट असं म्हटलं जातं. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे आणि राजस्थानचा हा जो बहुतांश भाग आहे तो या वाळवंटामध्ये गेलेला आहे, म्हणजे राजस्थानच्या बहुतांश भागाचा समावेश या वाळवंटामध्ये आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जाते. आता या ठिकाणी इथे जो उत्तरेकडचा भाग आहे याला काय म्हटलं जातं, पंजाबचा मैदानी प्रदेश. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. हा जो प्रदेश आहे तर तो अरवली पर्वत या ठिकाणी आपण बघितलं होतं, तर अरवली पर्वत इथे जो आहे आणि दिल्ली डोंगर रांगा ज्या आहेत यांच्या कुठे पश्चिमेकडे पसरलेला आहे. ओके, त्याच्यानंतर या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे आणि इथे जे मैदान तयार झालेलं आहे तर याची निर्मिती कशी झालेली आहे, सतलज आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत, म्हणजे सतलज नदी आणि तिच्या ज्या अनेक उपनद्या आहेत त्यांनी जो काही गाळ वाहून आणलेला आहे त्या गाळाचं संचयन झालं आणि त्यातून हे सगळं मैदान निर्माण झालेलं आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. पंजाब मैदान जे आहे या ठिकाणी त्याचा उतार कुठे आहे, पश्चिमेकडे आहे. ओके, त्याचबरोबर या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि इथे जी मृदा आहे म्हणजे जी माती आहे तर ती कशी आहे, सुपीक आहे आणि त्याच्यामुळे सुपीक जमीन असेल तर तिथे आपण शेती करणार आणि त्याच्यामुळे या भागामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. ओके, आता हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग आहे द्वीपकल्प. आता द्वीपकल्प म्हणजे काय ते तुम्हाला कळालं असेलच, आपण याआधी पण द्वीपकल्प म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. आता आपण ॲक्च्युअल द्वीपकल्पाची व्याख्या पाहूया आणि तो प्रदेश समजून घेऊया. ओके, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. म्हणजे या ठिकाणी उत्तर भारत जे आहे, आता आपण बघितलं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे म्हणजे इथे खाली इथपासून
इथपासूनचा जो प्रदेश आहे आणि जो हिंदी महासागर, इथे खाली कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. तर हिंदी महासागरकडे हा असा निमुळता होत गेला. निमुळता म्हणजे काय? छोटे छोटे होत गेलेला आहे. ओके, तर हा प्रदेश, या प्रदेशाला आपण काय म्हणतो? द्वीपकल्प असं म्हणतो. यात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत. त्याच्यामध्ये अनेक पठार आहेत, लहान मोठे पर्वत आहेत. ओके, त्याचबरोबर यात उत्तरेकडे अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. म्हणजे ॲक्च्युअली हा जो भाग आहे तर तो कुठून घेतलेला आहे? वरून घेतलेला आहे, म्हणजे इथून घेतलेला आहे. ओके, सॉरी, हा भाग असा आहे कारण याच्या उत्तरेकडे कोणता आहे? वली पर्वत आहे. त्याच्यामुळे द्वीपकल्पाचा भाग असा असणार आहे. तर याच्या उत्तरेकडे कोणता आहे? अरवली पर्वत आहे. हा सर्वात काय आहे? प्राचीन वली पर्वत आहे. म्हणजे सगळ्यात जुना, प्राचीन म्हणजे जुना वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, त्याच शृंखला म्हणजे साखळी थोडक्यात. मध्यभागी विंध्य आणि सातपुडा पर्वत आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर विंध्य आणि सातपुडा पर्वत इथे मध्यभागी आहे. डार्क ब्लॅक म्हणजे ब्लॅकमध्ये बोल्ड अक्षरामध्ये ते लिहिलेलं आहे. तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत आणि या ठिकाणी पश्चिम घाट आणि पूर्व घाट पण आहे. तुम्ही जर इथे पाहिलं तर मी सांगितलं होतं की इथे कोणतं आहे? इथे पूर्व घाट आहे आणि इथे पश्चिम घाट आहे. ओके, तर हे घाट माथे पण आहेत. त्यानंतर आहे सांगा पाहू. आकृती 3.1च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? तर इथे जर आपण बघितलं अरवली पर्वत तर हा ईशान्य नैऋत्य या दिशेस पसरलेला आहे. ओके, नैऋत्य ईशान्य असा तो पसरलेला आहे. त्याच्यानंतर पुढे विचारलेला आहे की अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? तर या ठिकाणी ज्या नद्या आहेत तर अरवली पर्वत हा गंगाईच्या उपनद्या ज्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की गंगाच्या उपनद्या आहेत, लुणी आहे, मही आहे. तर या नद्यांचा अरवली पर्वत हा जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे तो पाण्यांना 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगांची नावे सांगा. आता अरवली पर्वताच्या पूर्वेकडे जे पठार आहेत तर ते पहिलं आहे ते म्हणजे विंध्य पर्वतरांगा आहेत या ठिकाणी आणि दुसरं आहे सातपुडा पर्वतरांगा. ओके, विंध्य पर्वतरांगा आणि दुसरा आहे सातपुडा पर्वतरांगा. त्याच्यानंतर दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणत्या राज्यात दिसतो? तर दख्खनचे पठार जे आहे तर ते एकतर महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचबरोबर तेलंगणामध्ये आहे, त्याच्यानंतर आपल्याला कर्नाटकमध्ये दिसतंय. तर अशा प्रकारे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये दख्खनच्या पठाराचा विस्तार आपल्याला दिसून येतो. दख्खनचे पठार कसे पसरलेले आहे आपण पाहूया. तर दख्खनचे पठार असे आहे म्हणजे इकडे महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे आणि इकडे कर्नाटकमध्ये पण ते येतं आहे. ओके, आता आपण पाहूया पुढचे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? इथे जर आपण बघितलं तर दख्खन पठार इथे आहे म्हणजे याच्या पश्चिमेस इकडे कोणती आहे? सह्याद्री पर्वतरांग आहे. ओके, सो सह्याद्री पर्वतरांग आहेत. पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. तर इथे पश्चिम घाट हा जलद विभाजक आहे. ओके, पश्चिम घाट काय आहे? जलविभाजक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे पश्चिम व पूर्व घाट यांची तुलना करा. तर या ठिकाणी पश्चिम आणि पूर्व घाटाची आपण तुलना करू शकतो. ती तुलना आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. या ठिकाणी जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला त्याची तुलना पण पाहायला मिळणार आहेच. आता या ठिकाणी आहे पश्चिम घाटाला जलविभाजक असं का म्हटलं जातं? तर इथे जो पश्चिम घाट आहे तर हा पश्चिम घाट अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याकडून ज्या नद्या येतात तर त्या नद्यांना 2 प्रणालीमध्ये विभागतोय, त्याच्यामुळे त्याला जलविभाजक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आहे किनारपट्टीचा प्रदेश. ओके, आता इथे एक महत्त्वाची लाईन आहे ती म्हणजे भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे. म्हणजे भारताला सुमारे 7,500 किलोमीटर एवढ्या लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे हा जो प्रदेश आहे तो. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे देखील किनारपट्टी आहे. म्हणजे ही जी पूर्वेकडची किनारपट्टी आहे आणि ही जी पश्चिमेकडची किनारपट्टी आहे तर या दोन्ही किनारपट्टींमध्ये बराच फरक आहे. आता यांची तुलना आपण या ठिकाणी बघणार आहोत. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. आता इथे हा जो पश्चिम किनारा आहे तर तो अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. त्याचबरोबर पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आलेल्या आहेत. अनेक डोंगररांगा आपण इथे बघितल्या जसं की सह्याद्री पर्वत वगैरे 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 या सगळ्या डोंगररांगा या ठिकाणी आहेत. या किनारपट्टीची रुंदी कमी आहे. ओके, कारण इथे आपण पाहू शकतो किनारपट्टीची रुंदी कशी आहे? खूप कमी आहे. पण जर आपण इकडे बघितलं पूर्व किनारपट्टीकडे तर हिची रुंदी कशी आहे? जास्त आहे. ही कशी आहे? ब्रॉड आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात. म्हणजे पश्चिम घाटातून ज्या लहान लहान नद्या आहेत त्या कशा वाहतात? वेगाने वाहतात आणि त्या या किनाऱ्यावर उतरतात.
त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे खाड्या तयार झालेल्या आहेत आणि त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आढळत नाहीत. त्रिभुज प्रदेश कुठे आढळतात? तर ज्या ठिकाणी नद्या हळू वाहतात, म्हणजे थोडा त्यांचा वेग कमी असतो आणि त्यासोबत येताना गाळ पण घेऊन येतात आणि त्या जेव्हा एका ठिकाणी स्टॉप होतात तेव्हा तो सगळा गाळ तिथे, म्हणजे नद्या स्टॉप नाही होत, नद्या हळूहळू जात असतात, तर तो सगळा गाळ एका ठिकाणी स्टॉप होतो, तर तेव्हा तिथे त्रिभुज प्रदेश तयार होतात. पण या ठिकाणी नद्या खूप वेगाने वाहतात, त्याच्यामुळे इथे त्रिभुज प्रदेश तयार न होता खाड्या तयार होतात. ओके. आता पुढे आहे पूर्व किनारा. आता या ठिकाणी पूर्व किनारा हा बंगालच्या उपसागराला लागून आहे. ओके. आणि हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. आणि हा जो पूर्व किनारा आहे हा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. म्हणजे नद्या आपल्यासोबतचा जो गाळ घेऊन येतात तर त्या संचयनाने तो घाट बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. या किनाऱ्याला अनेक नद्या येऊन मिळतात. त्या पूर्व घाटातल्या पण आहेत आणि पश्चिम घाटातल्या पण आहेत आणि त्या या ठिकाणी येऊन मिळतात, म्हणजे या घाटावरती पूर्व घाटावरती येऊन मिळतात. ओके. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी पश्चिम किनाऱ्यावरती अनेक पर्वतरांगा आहेत, मात्र पूर्व किनाऱ्यावरती पर्वतरांगा वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळे इथे कसं आहे, जमीन थोडी म्हणजे थोडी कमी उंचीची आहे. तर त्यामुळे इथे ज्या नद्या वाहणार तर त्या कशा वाहणार, कमी उंची असल्यामुळे त्या हळूहळू वाहणार, वेगाने वाहणार नाहीत. सो त्याच्यामुळे त्या मंद उतारामुळे हळूहळू वाहतात, म्हणजेच कमी वेगाने वाहतात आणि त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे तर त्या गाळाचं या ठिकाणी संचयन होत असतं. ओके. आणि त्या संचयनामुळे या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण होतात, त्रिभुज प्रदेश आढळतात. जसं की आपण इथे सुंदरबन हे त्रिभुज प्रदेश पाहिलं होतं, जे जगातील सगळ्यात मोठं त्रिभुज प्रदेश आहे. ओके. तर अशा प्रकारे हे झालं किनारपट्टीच्या प्रदेशाबाबतची माहिती. आता तुम्हाला पूर्व घाट आणि पश्चिम घाट यातील बराचसा फरक कळला असेल. त्याच्यानंतर पुढे आहे द्वीपसमूह. आता या ठिकाणी 2 द्वीपसमूह आहेत. ओके. एक आहे ते म्हणजे अरबी समुद्रामधील आणि दुसरं आहे बंगालच्या उपसागरमधील. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला अनेक बेटे दिसली, या ठिकाणी पण आहेत, त्याचबरोबर ती बेटे इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. ओके. तर अशा पद्धतीने भारताच्या दोन्हीही ठिकाणी, दोन्ही साईडला म्हणजेच पूर्वेकडे पण आणि पश्चिमेकडे पण बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. आणि जर आपण बघितलं तर इथे काय आहे, इकडे अरबी समुद्रात आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक द्वीपसमूह आहे या बेटांचा. ओके. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात. आता अरबी समुद्रामध्ये जो बेटांचा समूह आहे त्याला आपण लक्षद्वीप असं म्हणतो आणि बंगालच्या उपसागरामध्ये जो बेटांचा समूह आहे त्याला आपण काय म्हणतो, अंदमान आणि निकोबार. ओके. बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. तर या ठिकाणी जी लक्षद्वीप बेटे आहेत, जी अरबी समुद्रामध्ये आहेत, तर ती कशी आहेत, प्रवाळाची कंकणद्वीप बेटे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे. विस्तार पण ह्यांचा खूप लहान आहे आणि त्यांची उंची पण खूप कमी आहे. ओके. आणि अंदमान समूहातील बेटे, या ठिकाणी जे अंदमान समूहातील बेटे आहेत तर ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. या ठिकाणी काय ज्वालामुखी होत असतात. ओके. आणि इथेच बॅरन बेटावरती एक जागृत ज्वालामुखी आहे, ती विस्ताराने मोठी आहेत. तर ही बेटे, अंदमानमधली बेटे कशी आहेत, विस्ताराने मोठी आहेत आणि त्याचबरोबर या भागामध्ये उंच उंच डोंगर पण आहेत. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. आता इथे हे जे बॅरन बेट आहे यावरती हे बॅरन बेट, तर इथे भारतातील जागृत ज्वालामुखी आहे. जागृत म्हणजे जिथे असं सतत ज्वालामुखी, सतत लावारस बाहेर येत असतो, तर ती आहे बॅरन बेटावरती. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे निकोबार. समूहातील काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपातील आहेत. निकोबार समूहामध्ये जी बेटे आहेत तर ती कंकण द्वीपाच्या स्वरूपामधली आहेत. तर अशा प्रकारे आतापर्यंत आपण भारताची प्राकृतिक रचना बघितली. आता आपण बघणार आहोत ब्राझीलची प्राकृतिक रचना. ओके. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. आता इथे जर आपण बघितलं तर इथे जो प्रदेश आहे त्याची जास्तीत जास्त उंची ही म्हणजे 1000 त्याच्यावरपर्यंतच आहे. पण भारतामधील प्रदेशांची जास्तीत जास्त उंची ही 8000 मीटर इतक्या उंचीपर्यंत होती. म्हणजेच आपण जर असं बघितलं तर ब्राझीलमध्ये जास्त उंच असे डोंगर वगैरे पर्वत असं काही नाही आहे. तर इथे काय आहे, उच्चभूमी आहे, पठारे आहेत आणि लहान लहान पर्वते आहेत असं आपल्याला दिसून येईल. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. ब्राझीलमध्ये काही लांबवर पसरलेले हिमालय वगैरे यांसारखे पर्वतरांगा नाहीत.
उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे, या ठिकाणी जे ॲमेझॉन नदीचे खोरे आहे, तर उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदी, इथे जी नैऋत्येकडे पॅराग्वे नदी आहे, तर पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. या ठिकाणी जो किनारी भाग आहे इथे देखील विस्तीर्ण असे मैदान आढळत नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढीलप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे आपण भारताचे प्राकृतिक भाग बघितले, जसं की हिमालय होतं, उत्तर भारतीय मैदान होतं, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह, अशा पद्धतीचे जे काही विभाग होते, तर त्याचप्रमाणे ब्राझीलचेही काही विभाग पडतात. तर यातील पहिला आहे उच्चभूमी. इथे आपल्याला 2 उच्चभूमी दिसत आहेत, एक तर गियाना उच्चभूमी आणि दुसरं म्हणजे ब्राझील उच्चभूमी. दुसरा आहे अजस्त्र कडा, तर इथे आपल्याला अजस्त्र कडाचाही भाग दिसतोय. ओके. त्याच्यानंतर आहे किनारी प्रदेश. इथे जो किनारी प्रदेश आहे, तर ज्याप्रमाणे भारताला बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र यांचे किनारा लाभलेला आहे, त्याचप्रमाणे ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर यांचा किनारा लाभलेला आहे. मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह, या ठिकाणी पण द्वीपसमूह आहेत, बेटे आहेत, ते आपण पाहणार आहोत. आता पहिला भाग आहे उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेले आहे. आता हे जे दक्षिण ब्राझील आहे, म्हणजेच ब्राझीलचा दक्षिणेकडील भाग, तर हा कसा आहे, विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ओके. आता ढालक क्षेत्र म्हणजे काय ते आपण पाहूया. ढालक क्षेत्र हे खंडाचे गाभा क्षेत्र असते. सर्वच खंडांमध्ये 1 किंवा अधिक ढालक क्षेत्रे असतात. तर या ठिकाणी ब्राझीलमध्ये 2 ढालक क्षेत्रे आहेत, एक तर गियाना उच्चभूमी आणि दुसरं आहे ब्राझील उच्चभूमी. ढालक क्षेत्रे हे स्फटिकमय अग्निजन्य किंवा उच्च प्रतीच्या रूपांतरित खडकांनी बनलेले असतात. जे अग्निजन्य खडक आहेत किंवा जे उच्च प्रतीचे रूपांतरित खडक आहेत, तर यांनी हे ढालक क्षेत्रे बनलेली असतात. ढालक क्षेत्रातील खडक हे अतिप्राचीन असतात, ते खूप जुने असतात. त्यांच्या निर्मितीचा काळ हा 58 कोटी वर्षांपासून ते 2 अब्ज वर्षांपर्यंतचा मानला जातो. म्हणजे हे ढालक क्षेत्रे तयार होण्यासाठी 58 कोटींपासून ते 2 अब्ज वर्ष इतका कालावधी लागू शकतो. ब्राझील व गियाना ढालक क्षेत्रे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडाची गाभा क्षेत्रे मानले जातात. आता आपण दुसऱ्या लेसनमध्ये बघितलेलं आहे की ब्राझीलचं स्थान कुठे आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये. त्याच्यामुळे ब्राझीलची जी ढालक क्षेत्रे आहेत, म्हणजेच गियाना उच्चभूमी, म्हणजेच गियाना ढालक क्षेत्र आणि ब्राझील ढालक क्षेत्र, तर यांना एकत्रितपणे दक्षिण अमेरिका खंडाची गाभा क्षेत्र असं म्हटलं जातं. ओके. आता आपण पुढील भाग पाहूया. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत पसरलेली आहे. आता जर आपण बघितलं तर गियाना उच्चभूमी हिचा मुख्य भाग कुठे आहे, व्हेनेझुएला या देशामध्ये, आणि त्याचबरोबर इथे जे फ्रेंच गियाना आहे इथपर्यंत ते पसरलेलं आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडे रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया, नकाशामध्ये जर बघितलं तर गियाना उच्चभूमी अशा पद्धतीने पसरलेला आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. ब्राझीलमध्ये मात्र या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर इतकी आहे. हे जे पिको दी नेब्लिना आहे हे ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर आहे आणि हे व्हेनेझुएला आणि ब्राझील या 2 देशांच्या सीमेवरती येते. ओके. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भाग, म्हणजे याच्या दक्षिणेकडील जो भाग आहे आणि त्याचबरोबर पूर्वेकडील जो भाग आहे, तर इकडची उंची ही 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच ते रेड कलर ऑरेंज कलरने दाखवलेला आहे या ठिकाणी. तर इथं जो ऑरेंज कलर दाखवलेला आहे तर तिथे काय आहे, ब्राझीलच्या तिथल्या भागाची उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. परंतु इतर भागातील उंची हे 500 ते 1000 मीटरांच्या दरम्यान आहे. पण इतर जो काही भाग आहे येल्लो कलरचा आहे तर तिथली उंची किती आहे, 500 ते 1000 दरम्यानची आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. आता उत्तरेकडे मात्र याची उंची काय होते, कमी होत जाते आणि दक्षिणेकडे उतार फारसे तीव्र नाहीत आणि दक्षिणेकडे पण काय हे उतार फारसे तीव्र नाही आहेत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात.
म्हणजे ॲमेझॉनच्या ज्या उपनद्या या भागावरून वाहतात तर त्या एकतर धावता नद्या असतात किंवा तिथे धबधबे असतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. उत्तरेकडे काहीसे तीव्र उतार आहेत मात्र ते एकदमच तीव्र नाही आहेत. म्हणजे जसे भारतामध्ये आहेत तसे ब्राझीलमध्ये तीव्र उतार नाही आहेत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात. उच्चभूमीचा जो उत्तर भाग आहे तर या भागामध्ये अनेक नद्या उगम पावतात. त्याचबरोबर तिथे उगम पावल्यानंतर अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात. म्हणजे हा जो अटलांटिक महासागर आहे तर यामध्ये जाऊन त्या मिळतात. त्याच्यानंतर पुढे आहे उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, त्याचबरोबर पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात आणि पुढे त्या अर्जेंटिनाकडे वाहत जातात. म्हणजे या ठिकाणी त्या नद्या उगम पावतात आणि इथे जे अर्जेंटिना देश आहे तर इकडे त्या वाहत जातात. त्याच्यानंतर पुढे आहे उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात दिसून येतो. इथे जे कडा आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये तो दिसून येतो. आता अजस्त्र कडा नेमकं काय आहे ते आपण इथून पुढे पाहणार आहोत. अजस्त्र कडा हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी देखील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. आता अजस्त्र कडा हा भाग जरी लहान असला किंवा या सगळ्या क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने जरी तो छोटा असला तरीही त्याचं महत्त्व खूप आहे. कारण त्यामुळेच ब्राझीलमधील हवामानामध्ये बदल होत असतो, परिणाम होत असतो आणि त्यामुळे त्याला एक स्वतंत्र विभाग म्हणून मानलं जातं. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू म्हणजे इथे जे उच्चभूमी आहे याच्या पूर्वेकडील बाजू या कड्यांमुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. साओ पावलो ते पोर्तो अलेग्राच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्त्र कड्यांमुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. तर या ठिकाणी आग्नेय दिशेकडून जे व्यापारी वारे येतात तर ते अजस्त्र कड्यांमुळे अडवले जातात आणि त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचे चतुष्कोन असे केले जाते. किनारी प्रदेश. ज्याप्रमाणे भारताला 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे त्याचप्रमाणे ब्राझीलला 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. भारताच्या किनारपट्टीचे पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी असे भाग केले जात होते आणि ब्राझीलच्या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडे रिओ ग्रँडे दो नॉर्तेपर्यंत किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल आणि तिथून पुढे दक्षिणेकडे पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा असे म्हणता येईल. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. उत्तर किनारा जो आहे तर या ठिकाणी ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्याच्यानंतर पुढे आहे त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजो बेट, त्याचबरोबर माराजो उपसागर इथे आपण बघू शकतो माराजो बेट आहे, माराजो उपसागर आहे व साओ मार्कोस उपसागर आहे. साओ मार्कोस हे उपसागर पण आहे. माराजो हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅटिस नद्यांच्या मुखादरम्यान तयार झालेले आहे. ॲमेझॉन आणि टोकॅटिस या 2 किनाऱ्याच्या दरम्यान माराजो हे बेट तयार झालेले आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही सर्वात मोठी नदी आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे साओ फ्रान्सिस्को एक नदी आहे तर ते सगळ्यात मोठी नदी आहे जी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. या ठिकाणी आपल्याला पुळण दिसत आहेत म्हणजे इथे जे कॅसिनो पुळण आहे अशा पद्धतीचे पुळण आहेत, तटीय वालुकागिरी आहेत हे आपल्याला ठिकठिकाणी दिसून येतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे देखील होते. जे या ठिकाणी प्रवाळ कट्टे, प्रवाळ बेटे यामुळे देखील या भागाचे संरक्षण होत असतं. त्यानंतर पुढे आहे मैदानी प्रदेश. आता ब्राझीलमध्ये मैदानी प्रदेश 2 भागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्याचा भाग. तर या ठिकाणी उत्तरेकडे जो ॲमेझॉन नदीचा भाग आहे तर इथे मैदानी प्रदेश आहे आणि त्याचबरोबर इथे नैऋत्य भागाकडे जे पॅराग्वे आणि पॅराना नदी आहेत तर यांचा भाग म्हणजे हा जो आहे हा मैदानी प्रदेश आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉनचं जे मैदान आहे याचा उतार कुठे आहे? पूर्व दिशेला आहे. आणि त्याचबरोबर ॲमेझॉनचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद आहे म्हणजेच 1300 किलोमीटर इतके आहे. 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240 किमी इतकी कमी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते
तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. इथे हा जो मैदानी भाग आहे इथे खूप सारे वन आहेत, खूप झाडे आहेत, जंगल आहे, वन आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनलेला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ओके, उष्णकटिबंधामध्ये येतं हे आणि त्याच्यामुळे ही कशी आहेत, उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. म्हणजे पावसाच्या पाण्यावर ती वने आहेत, त्याच्यामुळे ती उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग. आता ज्या ठिकाणी पॅराना आणि पॅराग्वे या नद्यांचा उगम होतं येथील भाग पण मैदानी भाग आहे. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅरानाचा उतार हा नैऋत्येकडे आहे आणि पॅराग्वे या नदीचा उतार हा दक्षिणेकडे आहे. ओके, इकडे आहे आणि याचा इकडे आहे. पॅन्टॅनल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक आहे. इथे जे पॅन्टॅनल आहे आपण इथे पाहू शकतो की हे जे पॅन्टॅनल आहे तर हे कसं आहे, दलदलीचा प्रदेश आहे, दलदल आहे या ठिकाणी. तर हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरलेला आहे. पॅन्टॅनल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो दो सुल राज्यात आहे. पॅन्टॅनलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. पॅन्टॅनल जे आहे ते ब्राझीलप्रमाणेच इथे जे ब्राझीलसोबतच जे अर्जेंटिना देश आहे खाली तर इथे पण तो दिसून येतो. त्याच्यानंतर पुढे आहे द्वीपसमूह. ज्याप्रमाणे भारतामध्ये 2 द्वीपसमूह आहेत त्याप्रमाणे आता आपण ब्राझीलचा द्वीपसमूह बघणार आहोत. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेटे व सागरी बेटे असे केले जाते. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. जी किनाऱ्यावर आहेत ती नद्यांच्या काळाचा संचय होऊन त्यापासून तयार झालेली आहेत. आणि त्याचप्रमाणे पुढे सांगितलेलं आहे सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत आणि जी सागरी बेटे आहेत ती मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात आहे. म्हणजे मुख्य भूमीपासून म्हणजेच ब्राझीलच्या मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरांमध्ये ही बेटे आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागात बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप असं देखील म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण इथे भारतातील प्राकृतिक रचना आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना आपली झालेली आहे बघून. आता आपण बघणार आहोत भारतातील जलप्रणाली आणि त्याचबरोबर ब्राझीलमधील जलप्रणाली. त्याआधी ते माहीत आहे का तुम्हाला, म्हणून एक छोटंसं काहीतरी आहे ते आपण पाहूया. प्राइया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडे असलेले पुळण होय. आत्ताच आपण बघितलं कॅसिनो पुळण. आपण पुन्हा एकदा ते पुळण पाहूया कुठे आहे. तर या ठिकाणी जे कॅसिनो पुळण आहे तर याबद्दल आता आपण थोडीशी माहिती वाचणार आहोत. ओके, आता आपण पुन्हा त्या माहितीकडे जाऊया. ओके, सो हे अतिदक्षिणेकडे असलेले पुळण होय आणि हे जगातील सर्वात लांब पुळण आहे असं मानलं जातं. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. ओके, तर ही आपल्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती. आणि अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे भारताचे आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना. आता आपण पाहणार आहोत भारतातील जलप्रणाली आणि ब्राझीलमधील जलप्रणाली. तर त्यासाठी आधी आपण ब्राझीलचा नकाशा पाहूया जो नद्यांचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला मुख्य दिसते ते म्हणजे ॲमेझॉन नदीचे खोरे, त्यानंतर इथे पॅराग्वे नदी आहे, पॅराना नदी आहे, उरुग्वे नदी आहे, त्याच्यानंतर झिंगू नदी आहे, जुरुका नदी आहे, मदेरिया नदी आहे. आधी आपण सगळे उत्तरेकडून दक्षिणेकडे सगळ्या नद्यांची नावे बघूया. तर आता या ठिकाणी पहिली जी नदी आहे म्हणजे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातोय, ओरिनोको नदी, त्याच्यानंतर आहे ब्रांको नदी, निग्रो नदी, जापुरा नदी, पारू नदी, ॲमेझॉन नदी, जुरुआ पुरुस नदी, मदेरिया नदी आणि त्या ॲमेझॉन नदीचे खोरे पण आहे, जुरुका नदी, झिंगू नदी, अरागुआ नदी, टोकिंटिंग्स नदी, त्याच्यानंतर आहे जटापेकुरू नदी, परानिबा नदी, साओ फ्रान्सिस्को नदी, त्याच्यानंतर आहे पुरागुआको नदी, जेक्युटिन्होना नदी, पॅराग्वे नदी, त्याच्यानंतर आपण जर खाली बघितलं तर पॅराना नदी आणि उरुग्वे नदी. तर अशा प्रकारच्या या सगळ्या नद्या आहेत. सगळ्यांची नावं आपण बघितलेली आहेत. आता आपण येऊया आपल्या मुख्य पाठकडे. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे काही जास्तीची माहिती. आता ही जी जास्तीची माहिती आहे ती पण आपण बघूया.
तर या ठिकाणी पहिलं सांगितलेलं आहे एकूण पाणलोट क्षेत्र गंगा नदी आणि ॲमेझॉन नदी यांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. तर गंगा नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र आहे 10,16,124 चौरस किलोमीटर आणि ॲमेझॉन नदीचे आहे 70,50,000 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर आहे नदीची एकूण लांबी. गंगा नदीची एकूण लांबी आहे 2,525 किलोमीटर आणि ॲमेझॉन नदीची एकूण लांबी आहे 6,400 किलोमीटर. त्याच्यानंतर आहे नदीतून वाहणारा विसर्ग घनमीटर प्रति सेकंद. तर गंगा नदीमधून 16,648 घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग वाहतो आणि ॲमेझॉन नदीतून 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग वाहतो. म्हणजे जो काही गाळ वाहून येणार आहे तर तो वाहतो. त्याच्यानंतर आहे ब्राझील जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करता असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरे आहेत. पहिलं म्हणजे ॲमेझॉनचे खोरे, जे आतापर्यंत सारखं ऐकून आपलं पाठ झाले. दुसरं आहे नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि तिसरं आहे ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडे साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. म्हणजे 3 प्रकारे वर्गीकरण केलं आहे. पहिल्यांदा आहे तर ते म्हणजे ॲमेझॉनचे खोरे. आता इथे आपण प्रत्यक्ष नकाशामध्ये पाहूया ॲमेझॉन नदीचे खोरे. दुसरं आहे नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना नदीचे खोरे पॅराना जलप्रणाली आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडे जी साओ फ्रान्सिस्को नदी आहे तर ती आणि इतर ज्या काही नद्या आहेत तर त्या, अशा पद्धतीने 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण पाहतोय ॲमेझॉनची जलप्रणाली. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. म्हणजे ही जी ॲमेझॉन नदी आहे तर ती पेरू देशामध्ये हिचा उगम झालेला आहे. म्हणजे ही मूळ ब्राझीलमधली नाही आहे. तरी कुठे तयार झाली, हिचा उगम कुठे झालेला आहे? पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर हिचा उगम झालेला आहे. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे आणि हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो आणि ही नदी जी आहे तर तिचा जो विसर्ग आहे म्हणजे जो गाळ ती वाहून घेऊन येते तर तो किती आहे? 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढा आहे. आणि त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रामध्ये जो काही गाळ जमा होईल तो सगळा वेगाने वाहून आणला जातो. यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही आणि सगळीकडूनच गाळ वाहून आणला जातो. मग ते हळूहळू येत असते. त्याच्यामुळे एकदम मुखाकडे जास्त गाळाचं संचयन होत नाही तर हळूहळू प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं होत असतं. यामुळेच नदीच्या मुखाकडे मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखांशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी मात्र आपल्याला आढळून येत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेले मात्र आपल्याला दिसून येतात. आणि या ठिकाणी एक बेट आहे ते म्हणजे माराजो बेट. ओके, त्याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर. त्याच्यानंतर पुढे आहे ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. म्हणजे तुमच्या गावापासून 150 किलोमीटर इतकं अंतर तुम्ही विचारात घ्या, म्हणजे तुम्हाला कळून येईल की 150 किलोमीटर म्हणजे नक्की केवढं. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. ॲमेझॉन नदीचे जे पात्र आहे म्हणजे ॲमेझॉन नदी वाहते तर तिचा जो काही पाण्याचं जे पात्र आहे तर ती जलवाहतुकीसाठी योग्य आहे. म्हणजे त्याच्यावर आपण जलवाहतूक वगैरे करू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. आता ब्राझीलचा जो नैऋत्य भाग आहे तर या ठिकाणी आपण पॅराग्वे नदी आणि पॅराना नदी पाहू शकतो. या दोनही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. आता इथे जो अर्जेंटिना देश आहे आपण या आधीच्या नकाशामध्ये बघितलं होतं की अर्जेंटिना देशाला जाऊन या नद्या ज्या आहेत तर त्या मिळत आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे या दोनही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी. म्हणजे या 2 नद्या तर आहेच, पॅराग्वे नदी आणि पॅराना नदी तर आहेच, पण त्याचबरोबर उरुग्वे नदी पण या ठिकाणी आहे. तर या दोन्ही नद्या आणि दक्षिणच्या टोकाकडे असलेली कोणती नदी आहे? उरुग्वे नदी. तर यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होत असतो. ओके, ब्राझील उच्चभूमीकडून ब्राझील उच्चभूमीचा जो दक्षिणेकडील उतारा आहे इथे जी ब्राझीलची उच्चभूमी होती तर त्यापासून यांना पुरवठा होत असतो. त्याच्यानंतर आहे साओ फ्रान्सिस्को. ओके, इथे आपल्याला साओ फ्रान्सिस्को नदी पाहायला मिळते. ही ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते आणि त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास जाऊन मिळते. म्हणजे ती पूर्वेकडे परत अटलांटिक महासागरास जाऊन मिळते. ओके,
त्याच्यानंतर साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळ सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग जो आहे तर तो जलवाहतुकीस योग्य आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण जलवाहतूक करू शकतो. त्याच्यानंतर पुढील भाग आहे किनारी प्रदेशातील नद्या. आता ब्राझीलचा जो किनारी प्रदेश आहे या ठिकाणी, तर या किनारी प्रदेशातील नद्या आपण पाहणार आहोत. ब्राझीलच्या किनारी भागात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी परानिबा या ठिकाणी आपण नद्या पाहूया, तर इथे आहे परानिबा नदी. ओके, त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे इटापेकुरू नदी तिच्या बाजूलाच आहे. या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात, आणि इथे जो उत्तर अटलांटिक महासागर आहे तर या महासागराला जाऊन या नद्या मिळतात. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. आता दक्षिण अटलांटिक सागराला ज्या नद्या येऊन मिळतात त्यांना पाण्याचा पुरवठा कुठून होतो, तर ब्राझील उच्चभूमी जी आहे तर त्यातून त्यांना पाण्याचा पुरवठा होत असतो. पुरागुआकू या ठिकाणी जी पुरागुआकू नदी आहे, तर पुरागुआकू नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागराला मिळते. ओके, तर इथे कुठली नदी कुठे मिळते, कुठल्या नदीचा उगम कुठून होतो हे सांगितलेलं आहे. आता हे झालं ब्राझीलच्या बाबतीत. ज्याप्रमाणे आपण ब्राझीलची जलप्रणाली बघितली, म्हणजे कोणत्या नद्या कुठे उगम पावतात, कुठे जाऊन मिळतात, हे ज्याप्रमाणे आपण ब्राझीलमधलं बघितलं, त्याचप्रमाणे आता आपण आपल्या भारतातील जलप्रणाली बघणार आहोत. यामध्ये आपण भारतातील नद्या कुठे उगम पावतात, कुठे जाऊन मिळतात हे सगळं बघणार आहोत. ज्याप्रमाणे ब्राझीलमधील जलप्रणालीचे 3 विभागात वर्गीकरण करण्यात आले होते, त्याचप्रमाणे भारतातील जलप्रणालीचे दोन विभागात वर्गीकरण केले जाते. पहिला विभाग आहे ते म्हणजे हिमालयातील नद्या, आणि दुसरा विभाग आहे द्वीपकल्पावरील नद्या. ओके, म्हणजे त्यांच्या उगम क्षेत्रानुसार या नद्यांचे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या अशा 2 भागात वर्गीकरण केले जाते. पहिल्यांदा आपण बघणार आहोत हिमालयातील नद्या. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात, आणि त्यामुळे उन्हाळ्यातही त्यांच्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या असतात. बारमाही म्हणजे 12ही महिने, म्हणजे वर्षभर त्या नद्या वाहत असतात. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. आता सिंधूच्या उपनद्या कोणत्या आहेत, तर झेलम, जिनाब, रावी व बियास या कोणत्या आहेत, सिंधूच्या उपनद्या. पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यातून या वाहतात, आणि त्या एकमेकींना बऱ्याच समांतर असतात. ओके, आता या ज्या नद्या आहेत, म्हणजे जसं की सिंधू आणि तिच्या उपनद्या आणि गंगा आणि तिच्या उपनद्या या कुठून वाहतात, तर जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. या ठिकाणी जर आपण बघितलं तरी ते आपल्याला सिंधू आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत, जिनाब, झेलम, रावी, बियास, तर या दिसतात, आणि या सगळ्या कशा आहेत, एकमेकांना समांतर आहेत. म्हणजे इथे आपण बघू शकतो की एकमेकांना थोड्याशा अशा समांतर आहेत, पॅरलल ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. आता इथे जर आपण बघितलं तर सिंधू नदीची एक जी प्रमुख उपनदी आहे सतलज, तर ही कुठे उगम पावते, मान सरोवराजवळ उगम पावते. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचलनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. आपण याआधी याच पाठामध्ये पंजाबचे मैदान कुठे आहे ते बघितलेलं आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. आता ही जी सिंधू नदी आहे, मुख्य सिंधू नदी, ती पुढे इथून पुढे ती पाकिस्तानमध्ये जाते, आणि पुढे मग ती परत अरबी समुद्रात येऊन मिळते. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. आता गंगा नदी जी आहे तर हिमालयामध्ये जे गंगोत्री आहे स्थान, आता इथे आपण बघूया, जे गंगोत्री स्थान आहे तर या स्थानातून ती उगम पावते. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते, आणि जेव्हा हिमालय ओलांडून ती मैदानी प्रदेशांमध्ये येते तेव्हा ती पूर्ववाहिनी बनते, म्हणजे पूर्वेकडे वाहत जाणारी. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. गंगा ही खूप मोठी नदी आहे, तिच्या अनेक उपनद्या आहेत तर त्या देखील अशाच मार्गाने वाहत जातात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. आता ज्याप्रमाणे गंगोत्रीमधून गंगा नदी उगम पावते, त्याचप्रमाणे यमुनोत्रीमधून यमुना नदी उगम पावते, आणि ती देखील गंगेचीच एक उपनदी आहे, प्रमुख उपनदी आहे. त्याच्यानंतर पुढे आहे गंगेची एक मोठी उपनदी बृहत हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते.
कोणती बरं आहे ती नदी ते आपण पुढे बघणारच आहोत. हिमालयातून वाहते तेव्हा ती स्यांगपो नावाने ओळखली जाते. आता इथे जर आपण बघितलं तर ती नदी ही आहे बघा, इथे स्यांगपो नावाची नदी आहे. ओके, तर ही स्यांगपो नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव दिले. जेव्हा ती हिमालय ओलांडते तेव्हा तिला काय नाव देण्यात आलेलं आहे? दिहांग. ओके, इथे तिने हिमालय इथं ओलांडलेलं आहे आणि तिचं नाव चेंज झालं आहे, दिहांग झालेलं आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असे संबोधले जाते आणि परत तीच नदी पूर्वेकडे वाहते, जिला परत सुबाणसरी नदी येऊन मिळते. ओके, आणि तिला आपण काय म्हणतो? ब्रह्मपुत्रा असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. आणि गंगा नदीला अनेक उपनद्या मिळतात आणि प्रत्येक उपनदीने आपला काहीतरी गाळ आणलेला असतो आणि ती गंगा नदीला येऊन मिळते, त्याच्यामुळे गंगा नदीचा विसर्ग वाढतो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. आता ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे तर ती परत जाऊन इथे परत गंगेला मिळते बांगलादेशामध्ये. ओके, इथे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे तिथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर आपण याआधी पण बघितलेलं आहे, इथे सुंदरबन नावाचा एक विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे आणि या प्रकारचे असेच अनेक त्रिभुज प्रदेश निर्माण होत असतात. द्वीपकल्पीय नद्यांमध्ये सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात आणि द्वीपकल्पामध्ये ज्या काही नद्या आहेत त्यातील पण काही नद्या गंगेला येऊन मिळत असतात. त्यांपैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण आहेत. आता या ठिकाणी आपण त्या नद्यांना पाहूया की त्या नद्या कुठे आहेत. तर इथे जर आपण बघितलं तर इथे आहे चंबळ नदी, त्याचबरोबर इथे आहे चंबळ नदी, इथे आहे बेटवा नदी, इथे आहे केन नदी. ओके, या सगळ्या नद्या येऊन कुठे मिळत असतात? गंगेला. इथे जर आपण बघितलं तर इथे काय आहे? गंगा. म्हणजे या सगळ्या नद्या आपण पॉइंटरने पॉईंट करून दाखवूया. तर या सगळ्या नद्या ज्या आहेत तर या ठिकाणी मिळतात आणि परत कुठे जातात? गंगेसोबत जातात. म्हणजे ही पण नदी इथेच मिळणार, ही पण नदी मिळणार आणि ही पण नदी मिळणार आणि एकत्र येऊन गंगेत त्या मिक्स होणार. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया द्वीपकल्पीय नद्या. आतापर्यंत आपण काय बघितल्या? हिमालयातील नद्या. ओके, आता आपण काय बघणार आहोत? द्वीपकल्पीय नद्या. आय होप की तुम्हाला हिमालयातील नद्या समजल्या असेल. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. ओके, आता यांचे वर्गीकरण परत दोन भागामध्ये केलं जातं. एक म्हणजे पश्चिम वाहिनी आणि दुसरं म्हणजे पूर्व वाहिनी. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. आताच आपण बघितलं होतं याआधी की या ठिकाणी पश्चिमेकडे पश्चिम घाट हा एक जलविभाजक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या असतात. या नद्या काय आहेत? हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्या हंगामावर त्यांचा म्हणजे ज्याप्रमाणे पावसावर त्यांचा विसर्ग निर्माण असतो त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये पुराचा धोकाही कमी असतो, म्हणजे सहसा नसतोच. माहीत आहे का तुम्हाला केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पश्चर साचलेले आहे. या पश्चर साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव देण्यात आलेले आहे. ओके, तर ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते. ओके, यांची लांबी कशी असते? म्हणजे पश्चिम घाटावर आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये ज्या नद्या वाहतात यांची लांबी कशी आहे? कमी आहे, पण यांचा वेग मात्र जास्त आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच असतात. आता या ठिकाणी दक्षिण गुजरात म्हणजे इथे महाराष्ट्र, त्याच्यानंतर परत सांगितलेलं आहे कर्नाटक आणि केरळ. तर या ठिकाणी ज्या नद्या वाहतात तर यांचे सगळ्यांचे गुणधर्म मात्र जरा सारखेच आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे उत्तर गुजरातमधील खंबायाच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. म्हणजे या ठिकाणी जे खंबायाचे आखात आपल्याला दिसतंय तर या ठिकाणी ज्या नद्या येऊन मिळतात तर त्यांचा एक वेगळा गट आहे. त्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्या आपण बघूया. तर यामध्ये आहे तापी, जी नदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तापी नदी आहे, नर्मदा नदी आहे, मही नदी आहे आणि साबरमती नदी. ओके, तर या सगळ्या नद्या येऊन इथे खंबायात आखातात मिळतात, याच्या किनाऱ्यावर जाऊन मिळतात. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे म्हटले जाते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. आता आपण जर बघितलं तर मही नदी या ठिकाणी पण ईशान्य नैऋत्य अशीच वाहत आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे यांशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. आता जर आपण इथे बघितलं तर इथे अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर लुनी नदी उगम पावते आणि ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते.
आता या ठिकाणी जे कच्छचे आखात आपल्याला पाहायला मिळते, तर या ठिकाणी ही नदी अरबी समुद्राला येऊन मिळते. ओके, हे आहे कच्छचे आखात आणि इथे आहे लुणी नदी. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. ओके, आतापर्यंत आपण बघितलं की अरबी समुद्रास येऊन जाणाऱ्या कोणत्या नद्या आहेत, त्याचबरोबर हिमालयातील नद्या कोणत्या आहेत. आता आपण बघतोय की बंगालच्या उपसागरामध्ये कोणत्या नद्या येऊन मिळतात. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. या ठिकाणी जे पश्चिम घाट आहे त्याच्या पूर्व उतारावर या तीनही नद्यांचा उगम होतो. त्याच्यानंतर पुढे आहे गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. आता कृष्णा नदी जी आहे तर तिचे खोरे कुठे आहे, गोदावरी नदीच्या दक्षिणेस आहे. त्याच्यानंतर भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. भीमा व तुंगभद्रा ह्या ज्या नद्या आहेत तर त्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. तुम्ही या ठिकाणी जेव्हा मी सांगते तेव्हा नकाशामध्ये पण बघू शकता. कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतून वाहते. आता इथे जर आपण बघितलं तर ही जी कावेरी नदी आहे ती इथे आहे. ओके, तर ही तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतून वाहते. या नदीचा फार वर्षांपूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. आता त्यासंबंधीची एक छोटीशी माहिती आहे की चोळ राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली म्हणजेच तिरुचलापल्ली या शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले आणि आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. ओके, या ठिकाणी कावेरी नदीच्या इथे त्यांनी तेव्हा धरण बांधलं होतं जेव्हा चोळ राज्यांचं राज्य होतं तेव्हा. तर अशा पद्धतीने आपला पाठ या ठिकाणी संपलेला आहे आणि आज आपण या पाठामध्ये भारताची प्राकृतिक रचना, ब्राझीलची प्राकृतिक रचना, भारताची जलप्रणाली आणि ब्राझीलची जलप्रणाली हे सगळं संपूर्णपणे पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि आधीचे लेसन्स जर पाहायचे असतील तर या ठिकाणी एक छोटंसं आय आयकॉन आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही आधीचे लेसन्स पण पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलवरती 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चॅनलला विजिट देखील देऊ शकता. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहेत, यूजफुल आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.